मिरज शहरातील दर्गा रोड येथील हॉटेल लूज CC नंबर मिळकत नंबर 8003-5 या मिळकतीचे बांधकाम 1994 साली झालेलं आहे। हे बांधकाम करताना संबंधित त्या मिळकतधारकांनी कोणत्याही पद्धतीची परमिशन महानगरपालिकेकडून घेतलेली नाही आहे। त्याचबरोबर सुमारे 580 चौरस मीटरमध्ये बांधकाम झालेलं असताना सुद्धा महानगरपालिकेकडून केवळ 117.21 चौरस मीटर यावरच घरपट्टी आकारली जाते। अशा पद्धतीने गेल्या 30 वर्षांमध्ये या ठिकाणी सुमारे 20 लाखांचा घरपट्टी संबंधितच्या मिळकतधारकांनी बुडवलेला आहे। तर या संदर्भात आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचं आहे। एवढी एक भरवस्तीमध्ये एका मोठ्या शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर एवढी मोठी टोलेजंग इमारत असताना ह्या इमारतीला परमिशन दिली की नाही याची चौकशी करण्याची कोणतीही तसदी नगररचना विभागाने घेतलेली नाही आहे किंवा महानगरपालिकेने घेतलेली नाही आहे। त्याचबरोबर एवढ्या 117 चौरस मीटर म्हणजे साधारण 1000 स्क्वेअर फूटचे बांधकाम दाखवून सुमारे 3000 स्क्वेअर फूट खालचे आणि 3000 स्क्वेअर फूट वरचे इतकं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधकाम झालेलं असताना सुद्धा घरपट्टी विभागाकडून सुद्धा याची कसल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली आहे। मला वाटते की या सगळ्या कारभारामध्ये गैरकारभारामध्ये महानगरपालिकेची नगररचना आणि घरपट्टी विभागाचे अधिकारी सुद्धा सामील आहेत। तर आम्ही या संदर्भात आयुक्तांना निवेदन देऊन विनंती केली आहे की या संपूर्ण प्रकारची चौकशी होऊन संबंधित अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे। त्याचबरोबर संबंधित मिळकतधारकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी आम्ही मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने केलेली आहे।